नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आज आपण बघणार आहोत की आपल्याला 1 एकर शेतीसाठी किती कर्ज बँकेकडून मिळू शकतं ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि याची आवश्यक कागदपत्रे कोणती ते पण आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बघून घ्या, संपूर्ण माहिती जाणून घेऊया. 1 एकर शेतीला साधारणपणे 1 ते 3 लाखापर्यंतचे अल्पमुदतीचे पीक कर्ज मिळू शकते. हे कर्ज जमिनीच्या प्रकार आणि पिकावर अवलंबून असते. किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज वार्षिक 4% व्याजाने उपलब्ध होऊ शकते. अधिक जमिनीसाठी किंवा ट्रॅक्टरसारख्या अवजारांसाठी 10 लाखापर्यंतचे मुदत कर्ज जे आहे ते मिळू शकते. तर मित्रांनो, ट्रॅक्टरसारखे जे अवजार आहे त्यांच्यावरती इथे 10 लाखापर्यंत जे आहे ते मुदत कर्ज जे आहे ते मिळू शकते. 4% व्याजाने उपलब्ध होऊ शकते. आणि अधिक जमिनीसाठी किंवा ट्रॅक्टरसाठीच हे फक्त 10 लाखांचे मुदत कर्ज मिळू शकते. तर याच्यासाठी बघूया अजून माहिती काय येते ते. तर महत्त्वाची माहिती म्हणजे अशी आहे मित्रांनो, की कर्ज मर्यादा बँक व जमिनीच्या प्रकारानुसार प्रति एकर पीक कर्ज ठरवतात. जसे सहसा 3 लाखापर्यंतचे मर्यादित असते. व्याजदर नियमित परतफेड केल्यास 4% व्याजदराने कर्ज मिळू शकते. 2% सवलत आणि 3% प्रोत्साहन सुद्धा इथे मिळू शकते. याच्यामध्ये आता हे कर्जासाठी आपल्याला जे लागणारे जे आहे आवश्यक कागदपत्रे कोणती ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपले आवश्यक कागदपत्रांमध्ये 1 नंबरला 7/12 आणि 8 आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो हे इतके आवश्यक कागदपत्रे आपल्याला कर्जासाठी जे आहे ते आवश्यक आहे. आणि यासाठी अन्य अर्ज शेततळ्यासाठी 2 लाखापर्यंतचे अनुदान किंवा शेळीपालनासाठी 7 ते 10 लाखापर्यंतचे कर्ज मिळू शकते. मित्रांनो, अन्य कर्जांमध्ये जे आहे ते शेततळ्यासाठी 2 लाखापर्यंतचे अनुदान जे आहे शासनाकडून तुम्हाला जे आहे इथे मिळतात. आणि जे आहे शेळीपालनासाठी इथे 10 लाखापर्यंतचे कर्ज जे आहे ते मिळू शकतात. म्हणजे 10 लाखापर्यंतचे जे शेळीपालनासाठी जे आहे ते कर्जही मिळू शकते. आणि शेळीपालनासाठी जे आहे ते अनुदानही इथे शासनाकडून तुम्हाला मिळते. त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. दोन्ही पण तुम्हाला इथे एक कर्जही मिळू शकते आणि अनुदानही मिळू शकते. आता याची आवश्यक माहिती जी आहे ती कर्जाची नेमकी रक्कम जी आहे तुमच्या जवळच्या बँकेच्या SBI किंवा BOI ग्रामीण बँक नियमावर अवलंबून असते. म्हणजे जे आहे तुमच्या जे खेड्यामध्ये आहे कोणती बी समजा तुमची जवळपासची जी बँक आहे त्या बँकेचे जे आहे ती माहितीनुसार जे आहे त्यांचे काय नियम आहे त्या नियमानुसारच जे आहे ते तुम्हाला जे आहे ते कर्ज जे आहे मिळू शकते. जमिनीवरती किती, काही बँकांमध्ये 1 लाख मिळते, काही बँकांमध्ये 50,000पर्यंत सुद्धा कर्ज जे आहे ते मिळते. काही बँकांनुसार तुमच्या सिव्हिलनुसार तुम्हाला जास्त कर्ज पण इथे मिळते. आता याच्यामध्ये जी मी तुम्हाला कोणत्याही पिकासाठी किंवा कोणत्याही उद्देशासाठी उदाहरणार्थ पीक, यंत्रसामग्री, शेततळे कर्ज हवे आहे हे सांगितल्यास मी अधिक अचूक माहिती देऊ शकतो. म्हणजे मित्रांनो, बघून घ्या, हे तुम्ही जी आहे ती मी तुम्हाला जी सांगितली माहिती की कर्ज तुम्हाला 1 ते समजा 50,000, 1 लाखापर्यंत, 3 लाखापर्यंतच मिळू शकते. पण ते तुमच्या बँकेवरती सगळं बँक कोणती आहे, बँकाचे नियम काय आहे या नियमावरती ते अवलंबून असते. त्यामुळे तुम्हाला पहिलं मला कमेंटमध्ये सांगावं लागेल की तुमची बँक कोणती आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक परफेक्ट व्हिडिओ बनवून देतो की ह्या बँकेचे तुम्हाला कर्ज किती मिळणार, बँक खाजगी आहे किंवा सरकारी आहे, ही संपूर्ण माहिती जी आहे तुम्ही मला कमेंटमध्ये जे आहे ते सांगू शकता. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.